आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 1 च्या वतीने मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत तलोजा फेज 2 येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संकल्प समोर ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला। तलोजा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच सामाजिक उपक्रम। यावेळी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले। यावेळी माजी नगराध्यक्ष JM कार्यक्रमाचे आयोजन दीक्षा दिलीप जाधव, सरचिटणीस महिला मोर्चा रायगड जिल्हा भाजप अध्यक्षा दीक्षा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने करण्यात आले। कार्यक्रमाचे स्थळ मारवा गृहसंकुल L9 शॉप क्रमांक 4 सेक्टर 22 तलोजा फेज 2 तळोजा येथे होते। कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, दीक्षा फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवलाल। आज आपण राज्याचे तरुण तडफदार आणि आधुनिक महाराष्ट्राला एक नवा असा चेहरा, भक्कम असा पाठबळ देणारे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक अशा सौ दीक्षा जाधव यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरासाठी इथं उपस्थित असणारे पनवेल महापालिकेचे महापौर सन्माननीय नितीन पाटीलजी, उपस्थित असणारे प्रल्हादजी नेणी, नगरसेवक नितेश पाटील, या वार्डातल्या नगरसेविका विजयश्री संतोष पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक महादेव मध्ये, उपस्थित असणारे संतोष पाटील आणि उपस्थित सर्व या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी दीक्षाताईंच्या बरोबरीनं काम करणारे सर्व सहकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू, सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांच्या उद्याच्या 56व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना व्यक्त करतो की पुढचे 44 वाढदिवस असेच आम्हाला जल्लोषामध्ये आणि वेगवेगळ्या विधायक अशा समाज कार्याच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी आम्हाला त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभेल। खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेब हे 2014 साली पहिल्यांदा बसले। 2014 साली ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदी बसले त्यावेळेला विचार करूया, त्यांचं वय हे होतं 44, म्हणजे या मधल्या 12 वर्षांच्या मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे ते पाहता भले प्रगल्भ असे जे नेते होऊन गेले त्यांना जे साध्य झालं नाही ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी साध्य करून दाखवलेलं आहे। आणि याला कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा त्यांचा असलेला वारसा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कर्तृत्वाचा ठसा हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मनावरती उमटलेला आहे। आणि त्यामुळे जे मोदीजींनी गुजरातमध्ये करून दाखवलं 2014च्या आधी, तशाच पद्धतीचं काम आपण आपापल्या राज्यात केलं पाहिजे यासाठी अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री हे प्रेरित झालेले आहेत। त्या भावनेतून काम करताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं।
काय परिस्थिती होती, मराठवाडा ट्रेन मधून पाणी न्यायला लागायचं. लातूर सारख्या ठिकाणी ट्रेन मधून पाणी पाठवायला लागत होतं. जलयुक्त शिवाराची कामं सुरू केली आणि जलयुक्त शिवारच्या मोहिमेला आमिर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, श्री रविशंकर, रामदेव बाबा यांच्यासारख्या अनेक संस्थांनी आणि आपल्यासारख्या अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि आज दुष्काळ जो आहे हा अनेक गावांचा मिटायला सुरुवात झालेली आहे. आता नदी जोड प्रकल्प करतायत की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या ठिकाणी एकीकडे पूर येतोय आणि एकीकडे लोकांना प्यायला पाणी नाही, यातली विषमता दूर होणार आहे. आपल्या पनवेल आणि परिसराच्या दृष्टिकोनातून आपण मागायच्या आधी कर्जत तालुक्यामध्ये शिला नावाचं धरण महापालिकेला दिलं. त्या माध्यमातून पुढची 50 वर्षाची पाण्याची गदार मिटून जाईल अशा कामाची वर्कआउट झालेली आहे. त्या कामाला सुद्धा आपण सुरुवात करू. असे अनेक उदाहरणं देवेंद्र फडणवीस साहेबांची देता येते. रस्त्यांचं जाळं त्यांनी कशा पद्धतीने उभं केलेलं आहे. मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने कामांना सुरुवात झाली ती आपण पाहतो. आपल्या शहरामध्ये आपण जिथे आहोत तिथं मेट्रो आलेली आहे, त्याच्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा. आता कल्याणला इथून मेट्रो जाऊ शकते, मुंबईला जाणाऱ्या मेट्रोच्या मध्ये सुधारणा होते. आपण विमानतळ सुरू झालेला पाहतो, अटल सेतू झालेला पाहतो. आपण विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर याचं काम सुरू झालेलं पाहणार आहोत. कितीतरी रस्त्यांची नावं घेता येते, समृद्धी महामार्ग. या सगळ्यामुळे आपल्या परिसराचा चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे आणि विशेषत्वानं सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्तृत्वाचा फायदा हा आपल्या पनवेल परिसराला होतोय की त्याच्यामुळे आता या परिसरामधल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकणार आहे. अशा रोजगाराच्या संधी त्या एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी याच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये जो विकास येतोय त्याला मिळणार आहे. अशाच पद्धतीनं तळोजामध्ये आता नवीन MIDC ही चिंद्रण, तानपोली, माळुंगी या गावांच्या हद्दीमध्ये येते. त्याच्यामध्ये सुद्धा हजारो नोकऱ्या त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. नैनाच्या नव्या कामांना सुरुवात होणार आहे. या सगळ्यामुळे एक कर्तव्यदक्ष त्याचबरोबर विकासाची भूक असलेला असा नेता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. त्याच वेळेला राज्यातल्या सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती, याच्यामुळं एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. याची साक्ष ही गेल्या या आपल्या विशेषत्वानं 12 वर्षामध्ये आपल्याला सातत्यानं पडली. ज्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते, दुर्दैवानं त्यांना विश्वासघातानं विरोधी पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्यामुळे जावं लागलं. विरोधी पक्षनेते सुद्धा बनले आणि राज्यभर प्रवास केला. तुमच्या आमच्यासाठी घडले पनवेल पासून सगळीकडे प्रवास करत सर्वसामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी केलं. कोविडच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वसामान्य गरीबाला हात द्यायचं काम, हॉस्पिटल कसे चालले, काय परिस्थिती आहे मोठ्या मोठ्या महापालिकांमध्ये हे पाहायला ते येते. मला असं वाटतं असा नेता त्याला विकासाची सुद्धा भूक आहे, त्याच वेळेला सर्वसामान्य माणसाविषयी त्याच्या मनामध्ये कणव आहे. असा नेता सहजपणाने भेटत नाही. तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्यांना भेटलाय आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं पाहिजे अशी हाक आपल्याला राज्याचे आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी दिली. त्या हाकेला ऊर देत आज दीक्षाताईंनी खरं तर 22 तारीख पासून पुढे 3-4 दिवस असा कार्यक्रम करायला सांगितला. दीक्षाताईतून पहिला नंबर पटकावला तर मी वाढदिवसाच्या आधीच हा कार्यक्रम घेऊन टाकला. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे इथे आलेले सहकारी या सहकार्यांपैकी एक जण रक्तदान करून जाणार आहे. रक्तदान करून जातील. किमान 100 वाटल्या आपल्या शिबिराच्या माध्यमातून गोळा होतील. मी या निमित्तानं या शिबिराला आणि या शिबिरासाठी दीक्षाताईंच्या बरोबरीनं काम करणाऱ्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आरोग्याची तपासणी, रक्तदान शिबिर या सगळ्याच्या माध्यमातून हे काम अधिकाधिक पुढे चालत राहील. स्वस्तिक ब्लड बँकेच्या माध्यमातून आज या ठिकाणी हे जे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मी यासाठी त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या इथे बघावं तर वेगवेगळे उपक्रम सातत्याने सुरू असतात. त्यामुळे हे ऑफिस म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांचं एक अर्थानं केंद्र बनून गेलं आहे. मी तुमच्या सगळ्या टीमला पुन्हा महापौर आणि आम्हा सर्वांच्या वतीनं
मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे अतिशय कणखर वृत्तीचे आणि दूरदृष्टीचं नेतृत्व असं मानलं जातं, त्यांचा वाढदिवस हा अनेक सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो. या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी केलेल्या आव्हानानुसार विविध ठिकाणी रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, गोरगरीब जनतेला काही वस्तू रूपाने मदत असो, शालोपयोगी वस्तूंचं विद्यार्थ्यांना वाटप असो आणि असे अनेक सामाजिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवले जातात. बॅनरबाजी न करण्याचा त्यांचा जो आवाहन आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं, ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कसोशीने पाळत आलेला आहे. आणि आज आपण बघतोय की आज तारीख 21 आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि आज या प्रभाग 1च्या आमच्या कार्यकर्त्या आणि जिल्ह्याच्या महिला सरचिटणीस दीक्षाताई जाधव यांनी या इथे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि आमचे सर्वच कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, प्रल्हादजी केनी असतील, नितेशजी असतील, विजयश्रीताई असतील, संतोष भाऊ असतील, हे सगळे या इथे जातीने हजर आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत, नागरिक बंधू भगिनी. आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे. असं असून सुद्धा पहिला दिवसाच्या पहिल्या प्रहरी मंगळवारी, मला वाटतं आज वर्किंग डे आहे, तरी पण पहिल्या दिवसाच्या या वर्किंग डेच्या पहिल्या दिवशी पहिल्या प्रहरात सुद्धा अनेक नागरिक या इथे मगाशी उपस्थित होते. माननीय आमदार साहेबांच्या हस्ते, माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. ते आताच या इथून मंत्रालयात गेलेले आहेत. परंतु त्यांनी सुद्धा ह्या उपक्रमाद्वारे उपक्रम जो 22 तारखेच्या अगोदरच दीक्षाताईंनी साजरा केल्याबद्दल त्यांचं खरोखर मनपूर्वक आभार मानले. कारण संपूर्ण राज्यामध्ये उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पण मला वाटतंय राज्यामध्ये असं पहिलं उदाहरण असेल की दीक्षाताईंनी आमच्या पहिला नंबर लावलेला आहे. अतिशय चांगली अशी गोष्ट आहे. आणि असेच सामाजिक उपक्रम आमचे सर्व सहकारी नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, हे उद्यापासून राबवणारच आहे. दीक्षाताईंनी आज पहिला नंबर उत्तर रायगड जिल्ह्यात निश्चितच पटकावलेला आहे आणि कदाचित मी चुकत नसेल तर महाराष्ट्रातच त्यांनी तो पहिला नंबर पटकावलेला आहे. अतिशय चांगलं असं त्यांच्या फाउंडेशनचं काम आहे आणि त्या कामाचा उपयोग हा स्थानिक जनतेला, नागरिक बंधू भगिनींना व्हावा यासाठी त्या ज्या प्रयत्न करतात ते अतिशय स्तुत्य असे प्रयत्न आहेत त्यांचे. त्यांच्या पुढील वाटचालीला आणि त्यांच्या कार्याला मीही शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.